नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सिद्धारामेश्वर गण पाटील, आधार आयुर्वेद पंचकर्म सेंटर मंगळवेढा. आधार आयुर्वेद आरोग्यविषयक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नेहमीप्रमाणे आजही आपण एक विषय चर्चेसाठी घेऊन आलो आहे. तर आजचा विषय आहे कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे काय आहेत, कोलेस्ट्रॉल कमी कसे करावे, हे दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण या आजच्या व्हिडिओमधून देणार आहे. तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून किंवा आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून कोलेस्ट्रॉलची जी काही भीती गाठली जाते त्याच्याबद्दलचे गैरसमज आहेत ते आपण आज दूर करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला सगळ्यात जास्त महिलांचा किंवा सगळ्यांचाच एक प्रश्न असतो की कोलेस्ट्रॉल हे जेवणातून कोलेस्ट्रॉल वाढतं का? तर याचं उत्तर खरं तर नाही असं आहे. कारण फक्त जेवणातून कोलेस्ट्रॉल वाढत नाही, तर कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं वेगळीच आहेत. जेवणातून कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी त्याला तेल आणि तुपाचाच आपण प्रत्येक वेळी त्याला कारण धरतो की तेल आणि तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. तर हे अगदी साफ चुकीचं आहे. आता आधुनिक शास्त्राने सुद्धा हे मान्य केलेलं आहे की त्याच्यावर बरेच रिसर्च झालेलं आहे की तेल आणि तुपामुळं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. तर आपल्या जे काही मुख्य कारण काय आहे, तर स्ट्रेस हार्मोन्स आणि ट्रान्स फॅटी ॲसिड्स ही दोन मुख्य कारणं आहेत कोलेस्ट्रॉल वाढण्याची. स्ट्रेस हार्मोन्स म्हणजे काय, तर आपलं जे काय आपण ताणतणाव, मानसिक ताणतणाव जो असतो, आपलं जे काही स्ट्रेस वाढल्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये एक स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. ते स्ट्रेस हार्मोन्स काय करतात, तर आपल्या रक्तवाहिन्यांच्या जी काही आतली भिंत असते त्याला एंडोथेलियल लेयर असे म्हणतात. तर त्या रक्तवाहिन्याच्या आतली जी काही वॉल असते, भिंत असते, त्याला चिरा घेतल्या जातात किंवा त्याला इजा होते, डॅमेज होतं. त्यामुळं ते जे डॅमेज आहे ते डॅमेज रिपेअर करण्यासाठी कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हरमधून ह्या रक्तवाहिन्यामध्ये पाठवलं जातं. कोलेस्ट्रॉलचं काम काय आहे, तर डॅमेज रिपेअर करणं. आपल्याला बरेच जण कोलेस्ट्रॉल वाढलं आहे ते कमी करण्यासाठी एवढ्याच बरेच यूट्यूबमध्ये तुम्हाला किंवा सगळीकडं चर्चा तुम्ही ऐकली असेल किंवा तुम्ही प्रश्न हेच विचारले असतील, कोलेस्ट्रॉल वाढलं आहे माझं कमी कसं करावं, कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक येतो का? तर पण खरं तर कोलेस्ट्रॉलचं काम कुणीच सांगत नाही. खरं कोलेस्ट्रॉलचं काम काय आहे, खरं तर कोलेस्ट्रॉल हा आपण दुश्मन असं मानतो. तर कोलेस्ट्रॉल हा दुश्मन नाही आहे, तर कोलेस्ट्रॉलला आपण मित्र मानलं पाहिजे. कारण काय, तर त्याचं काम काय आहे, तर डॅमेज रिपेअर करणं. डॅमेज रिपेअर करणं कसं, तर रक्तवाहिन्यामध्ये आपले जे काही आपण ट्रान्स फॅटी ॲसिड्स खातो, फॅटी ॲसिड्स म्हणजे जळलेलं तेल, जे डीप फ्रायड जे काही पदार्थ असतात, जे आपण ते अति तेलकट म्हणतो, तळून जे काही अति तळलेले पदार्थ जे आहेत ते त्याच्यातून ट्रान्स फॅटी ॲसिड तयार होतात. कच्च्या तेलातून कुठलंही कोलेस्ट्रॉल वाढत नाही. कच्च्या तेल तुम्ही 1 लिटर जरी पिला तरीसुद्धा कुठला परिणाम किंवा कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातला वाढत नाही. ज्यावेळी आपण पदार्थ फ्राय करतो, तळतो, त्यावेळी तिथं ट्रान्स फॅटी ॲसिड नावाचे पदार्थ तयार होतो. ते काय करतात, तर ते ट्रान्स फॅटी ॲसिड्स आपल्या जी काही रक्तवाहिनी असते, रक्तवाहिनीच्या आतली जी भिंत असते एंडोथेलियल लेअर, त्याला इजा करते, डॅमेज करतात. ही दोन मुख्य कारणं आहेत. एक स्ट्रेस हार्मोन्स आणि ट्रान्स फॅटी ॲसिड, हे दोनच मुख्य कारणं आहेत आपलं कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातलं वाढण्याचे किंवा जास्त होण्याची. तर हे ट्रान्स फॅटी ॲसिड कधी तयार होतात, मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी आपण डीप फ्रायड पदार्थ खातो अतिप्रमाणामध्ये, त्यावेळी जे काही रक्तवाहिन्यामध्ये भिंतीला जी काही इजा होते ती रिपेअर करण्यासाठी, म्हणून आपल्या जे लिव्हर आहे, लिव्हरमध्ये आपलं कोलेस्ट्रॉल तयार होतं. मुख्य कोलेस्ट्रॉल कुठं तयार होतं, तर आपलं लिव्हरमध्ये तयार होतं. ते लिव्हरमधून एक मॅसेज जातो. रक्तवाहिनी जर आपली कुठं चिरलेली असेल, डॅमेज झालेली असेल, तर लिव्हरमध्ये मॅसेज जातो की तिथून ते कोलेस्ट्रॉल हे LDH बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल जे आपण म्हणतो, त्यातल्या LDLचं खरं तर बॅड आणि गुड असं काही नसतं, दोन्हीचं काम वेगळं आहे. त्यामुळे तसा फरक केलाच नाही पाहिजे. दोन्ही बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल दोन्ही आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तर LDLचं काम काय आहे, तर लिव्हरमधून जिथं कुठं आपल्या रक्तवाहिनी डॅमेज झालेली आहे किंवा खराब झालेली आहे, फुटलेली आहे, तिथं हे कोलेस्ट्रॉल जे आहे ते LDLचं काम आहे की ते लिव्हरमधून ते कोलेस्ट्रॉल तिथं न्यायचं, चरबी तिथं न्यायची, आणि ती जी काही
रक्तवाहिनी डॅमेज झाली आहे, खराब झाली आहे, तिथं सिमेंटसारखं लिकेज प्रूफसारखं एमसीलसारखं काम आपलं चरबी करते किंवा कोलेस्ट्रॉल करतं. आणि त्यानंतर राहिलेलं जे काही जास्त आहे ते HDL काम काय करतं, तर जे एक्स्ट्राचं तिथं जे चरबी आहे, कोलेस्ट्रॉल आहे, ते परत लिव्हरमध्ये नेऊन ठेवण्याचं काम हे HDLचं आहे. अशा पद्धतीने हे गुड कोलेस्ट्रॉलचं काम आहे. तर या गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल ह्या दोन्हीचीही आपल्याला अशा पद्धतीनं गरज असते. असं नाही की आपल्याला फक्त गुड कोलेस्ट्रॉलच वाढलं पाहिजे आणि बॅड कोलेस्ट्रॉल आपलं कमीच झालं पाहिजे किंवा नसलंच पाहिजे असं नाही. तर बॅड कोलेस्ट्रॉलची सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं गरज असते. म्हणूनच म्हटलं की मी फक्त जेवणातून आपलं कोलेस्ट्रॉल वाढत नाही, तर आपण ज्यावेळी खूप जास्त म्हणजे आपल्या भारतीय महिलांना तर आपल्याला सवयच आहे की फोडणी देताना आपण चर आवाज येऊन दूर आल्याशिवाय आपल्याला फोडणी दिल्यासारखंच वाटत नाही. खरं तर ज्यावेळी तेल जळतं त्यावेळी ते ट्रान्स फॅटी ॲसिड्स तयार होतात आणि त्यामुळं आपलं शरीरामध्ये इजा होते ट्रान्स फॅटी ॲसिडमुळं, आणि त्यामुळे परत कोलेस्ट्रॉलची निर्मिती करावी लागते शरीराला आपल्या. तर अशा पद्धतीनं फक्त शरीरात जेवणातून म्हटलं तर रक्तामधलं 15 ते 20% कोलेस्ट्रॉल हे आपल्या जेवणातून आपल्या शरीरामध्ये जातं. बाकीचं जे 80% आहे ते असं हे डॅमेज रिपेअरसाठी आपल्या लिव्हरमधून ते प्रोड्यूस होतं, तयार करावं लागतं. कारण आपल्या ट्रिलियन्स अशा पेशी असतात, म्हणजे अब्जावधी आपल्या पेशी आहेत, त्यांना जगण्यासाठी सुद्धा कोलेस्ट्रॉलची आपल्या शरीराला गरज असते. तर अशा पद्धतीनं जेवणातूनच फक्त कोलेस्ट्रॉल वाढतं असं नाही, तर जेवणातून आपले जे काही असे पदार्थ खातो, जे काही डीप फ्राईड आहेत, ट्रान्स फॅटी ॲसिड असलेले असे पदार्थ खाल्ले तरच आपलं कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामध्ये जे टोबॅकोचे पदार्थ आहेत, म्हणजे थोडक्यात स्मोकिंग असू दे, टोबॅको चेविंग असू दे, अल्कोहोल असू दे, याने सुद्धा आपल्या रक्तवाहिन्या ह्या कुठेतरी डॅमेज होत असतात. हे कुठेतरी ज्यावेळी डॅमेज आपल्या शरीरामध्ये होत असतं त्यावेळी आपल्या ब्रेनला मेसेज जातो, लिव्हरला मेसेज जातो की इथं कुठेतरी डॅमेज झालेलं आहे. मग आपल्या लिव्हरमधून ते कोलेस्ट्रॉल हे प्रोड्यूस होतं, तयार होतं आणि तिकडे जाऊन ते रिपेअर करण्याचं काम हे कोलेस्ट्रॉलचं आहे. तर त्यामुळं कोलेस्ट्रॉल हे आपला दुश्मन नाही आहे, तर मित्रासारखं आपलं काम करतो तो. म्हणजेच काय, ब्लॉकेजेस निर्माण होतात, हार्ट अटॅक येतो ब्लॉकेजेसमुळं, कोलेस्ट्रॉलमुळे, हे पण साफ चुकीचं आहे. कारण का, तर जिथं रक्तवाहिनी आपली फुटते, ब्रेकेज होते, जे मी मगाशी सांगितलं की 2 कारणं, ट्रान्स फॅटी ॲसिड्स आणि स्ट्रेस हार्मोन्स. आपले ज्यावेळी ताणतणाव होतं, ज्यावेळी स्ट्रेस हार्मोन्स होतात, ते पण आपल्या रक्तवाहिन्यांना इजा करतात. मग ते ज्यावेळी होतात त्यावेळी कोलेस्ट्रॉल तिथं जातं लिव्हरकडून आणि जे काही डॅमेज झालेले आहे ते तिथं सिमेंटसारखं लेपन करण्याचं काम हे चरबीचं होतं. म्हणून आपल्याला जे काही रिपोर्टमध्ये वगैरे सांगितलं जातं, खरं तर मेडिकल याच्यामध्ये ब्लॉकेजेस वगैरे असा शब्द आलेलाच नसतो, तर तिथं अथेरोस्क्लेरोसिस असा शब्द आलेला असतो. त्यामुळे आपल्याला तिथं चरबी साठलेली दिसते. खरं तर त्यामुळे हार्ट अटॅक येत नसतो. हार्ट अटॅक कशामुळे येतो? कोलेस्ट्रॉलमुळे नाही, तर ज्यावेळी आपली एखादी हे जे अनेक प्रकारचे रक्तवाहिन्यांना इजा करणारे ट्रान्स फॅटी ॲसिड्स, जळलेले तेलकट, अति तेलकट, असे जे काही अति तेलकट म्हणण्यापेक्षा जळलेलं तेल जे काय आहे, कुकिंग केलेलं आपण जे आहे, असे पदार्थ जास्त आपण जे खातो, स्ट्रेसमुळं रक्तवाहिनी आपली डॅमेज होते आणि त्यावेळी तिथं जर रक्ताची गुठळी तयार झाली आणि ती रक्ताची गुठळी आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठे अडकली तर हार्ट अटॅक येतो. फक्त कोलेस्ट्रॉल तिथं वाढल्यामुळं किंवा कोलेस्ट्रॉल त्या रक्तवाहिन्यामध्ये गेल्यामुळं हार्ट अटॅक येत नाही. आपण उगाचच खरं तर कोलेस्ट्रॉलला बदनाम करतोय. त्यानंतर अजून एक प्रश्न हा जास्तीत जास्त पडतो की नॉनव्हेज खाल्ल्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढतं का? तर याचं उत्तर दोन्ही प्रकारे हो किंवा नाही. कारण का दोन्ही पद्धतीनं आहे की खरं तर फक्त नॉनव्हेज खाल्ल्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. त्याचा डायरेक्ट असा कोलेस्ट्रॉलचा आणि नॉनव्हेजचा तसा संबंध नाही आहे. पण 10 ते 15% आपण म्हणू शकतो की नॉनव्हेज खाल्ल्यामुळं, मांसाहार केल्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. कारण का,
तसं पाहायला गेलं तर फक्त जर नॉनव्हेज खाल्ल्यामुळे जर कोलेस्ट्रॉल वाढलं असतं, जर जे काही मांसाहारी प्राणी आहेत म्हणजे वाघासारखे प्राणी, त्या सगळ्यांना हार्ट अटॅक यायला पाहिजे होता, नाही येत ना. तर हा विचार केला तर आपण बघायचं की मगाशी मी सांगितलं तसंच आपण नॉनव्हेज खातो कसं ह्याच्यावरती आपलं डिपेंड आहे की आपण कोलेस्ट्रॉल वाढतं आहे की नाही. ते कसं, तर आपलं जे काही आपण नॉनव्हेज जे मांस आहे, जे मांस फक्त जर आपण नॉर्मली बॉईल करून जर खाल्लं, न तळता फक्त बॉईल करून खाल्लं, तर त्यानं कोलेस्ट्रॉल वाढत नाही. वाढतं कधी कोलेस्ट्रॉल कधी वाढतं, जे आपण जे नॉनव्हेज आहे कुठल्याही प्रकारचं, मटण असू दे चिकन असू दे, हे ज्यावेळी डीप फ्राईड करतो, खूप जास्त वेळात तळतो आणि डीप फ्राय करतो, त्यावेळी त्याचे ट्रान्स फॅटी ॲसिडमध्ये रूपांतर होतं. आणि ते ट्रान्स फॅटी ॲसिडचं प्रमाण हे आपण असं नॉनव्हेज पदार्थ आपण जर जास्त खाल्ले तर मात्र प्रॉब्लेम होतो. तर मग आपलं कोलेस्ट्रॉल हे 100% वाढतं आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये इजा होते, रक्तवाहिन्या चिरली जाते, ते डॅमेज होतं. ते डॅमेज रिपेअर करण्यासाठी परत अजून कोलेस्ट्रॉलची निर्मिती होते. याचा अर्थ कोलेस्ट्रॉल आपलं वाढलं असेल तर एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या शरीरामध्ये कुठेतरी रक्तवाहिन्यांना कुठेतरी इजा होते, ते आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे, तर आपलं कोलेस्ट्रॉल वाढायचं थांबतं. म्हणजे उपाय करताना हे करावं लागतं, फक्त नॉनव्हेज बंद केलं म्हणून तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होत नाही. तर अशा पद्धतीनं हे दोन जी मी मुख्य कारणं जी आहेत ती सांगितली की कोलेस्ट्रॉल कशामुळे वाढतं, तर स्ट्रेस हार्मोन्स आणि ट्रान्स फॅटी ॲसिड. आता ते कमी कसं करायचं कोलेस्ट्रॉल, हे ताणतणावमुक्त जीवन ठेवणं हे सगळ्यात पहिलं काम आहे कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल. त्यानंतर दुसरं की ट्रान्स फॅटी ॲसिड्स कमी करणं, म्हणजेच जे अति तळलेले पदार्थ आहेत, जास्त करून डीप फ्राईड जे पदार्थ आहेत ते खाणं बंद केलं पाहिजे. त्यामध्ये येतात की नॉनव्हेज, डीप फ्राईड झालेलं नॉनव्हेज, त्यानंतर डेअरी पदार्थ, डेअरीचे पदार्थामध्ये सगळे येतं, मग ते दुधापासून बनवलेले सगळे पदार्थ येतात. गुलाबजामुन असू देत, बासुंदी असू देत, तुमचं पनीर असू देत, सगळे पदार्थ हे जे काही डेअरी मिल्कपासून बनलेले आहेत ते पदार्थ तुम्ही बंद करावेत किंवा कमी करावेत. आणि त्यानंतर बेकरी पदार्थ, कारण ते सुद्धा खूप जास्त तळून बनवलेले असतात. बेकरी पदार्थ मग ब्रेड येतो, बिस्किट येतं, चॉकलेट येतं, केक येतो, सगळे हे पदार्थ, खारी मारी टोस्ट, हे सगळे जे पदार्थ आहेत ते जास्त बर्न केलेले असतात, तळलेले असतात, त्यापासून किंवा आंबवलेले तरी असतात. ह्या पदार्थामधून आपलं जास्त कोलेस्ट्रॉल वाढतं. त्यामुळं हे पदार्थ, एक तर डेअरी पदार्थ आणि दुसरं बेकरी पदार्थ, हे दोन पदार्थ हे आपण चवीत बदल म्हणून कधीतरी खावेत. दुसरी गोष्ट आहे, ते कोलेस्ट्रॉल जर कमी करायचं असेल तर तुम्हाला सकाळी उपाशीपोटी एक्सरसाइज केला पाहिजे. एक्सरसाइज करताना पोट मोकळं असेल तरच अगोदरचं जे कोलेस्ट्रॉल आहे ते सकाळी वापरलं जातं. साधारणतः कमीत कमी 30 ते 45 मिनटापर्यंत आपण सलग चाललं तरीसुद्धा आपली बऱ्यापैकी ऊर्जा खर्च होते. सलग ज्यावेळी आपण 10 ते 15 मिनटं चालतो तिथनं खरं आपलं ऊर्जा खर्च व्हायला चालू होते. म्हणून चालताना कमीत कमी 40 ते 45 मिनटं आपण चाललं पाहिजे, तरच आपलं अगोदरची ऊर्जा काही असेल ती खर्च होईल आणि त्या ऊर्जेतून आपलं कोलेस्ट्रॉल कमी होईल. तर अशा पद्धतीनं हे 2-3 गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर जे काही व्हेजिटेबल्स असतात त्याचा ज्यूस ही आपण सकाळी जर उपाशीपोटी घेतला तरीसुद्धा आपलं साखर आणि आपलं कोलेस्ट्रॉल आहे कमी आपल्याला ठेवता येतं किंवा कमी करता येतं. त्यानंतर टोमॅटो जे आहे, टोमॅटो किंवा काकडी, हे जर जेवणाच्या सुरुवातीला आपण एक टोमॅटो किंवा एक काकडी जर खाल्ली तरीसुद्धा आपलं बऱ्यापैकी कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. तर अशा पद्धतीनं कोलेस्ट्रॉलबद्दलची जी काही तुमचे गैरसमज आहेत ह्या व्हिडिओतून दूर झालेत असं समजतो. जर काय असतील तर कमेंटमध्ये सांगा, परत त्याचे उत्तर मी देईन. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर तो जरूर सबस्क्राईब करा, कारण आपण असे अनेक आयुर्वेदाबद्दलचे किंवा अनेक रोगाबद्दलचे समज, गैरसमज आणि त्याचे जे काही उपचार आहेत घरगुती
योग्य शास्त्रीय पद्धतीनं काय आहे ते आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.